राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठी नोंदवीला 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। खरेदीची मुदत राज्य सरकारने हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठी नोंदवीला 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली। वर्षभरात 1 कोटी प्रवाशांचा प्रवास। नोव्हेंबरमध्ये विमान प्रशासनाची संख्या सर्वाधिक। पुणे विमानतळाचे प्रवासी संख्येत कोटीचे उड्डाण। सौर कृषी वाहिनीसाठी जमीन अतिक्रमण मुक्त करा। मुख्यमंत्र्यांकडून कोल्हापूर प्रशासनाला आवाहन। मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यातील सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला। यामध्ये या योजनेसाठी दिलेल्या शासकीय जमिनीवर 8 अतिक्रमणे झाल्याचे समोर आले। 2000 कोटीचा एसटी घोटाळा। भत्तेवार बस घेण्याचा निर्णयाला मुख्यमंत्री स्थगिती। चौकशीचे आदेश। 2024 सर्वात उष्ण वर्ष। तापमान सरासरी 1.5 अंश सेल्सिअसने वाढ। महाराष्ट्र आता थांबणार नाही, प्रतीक्षा करा। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन। सौर कृषी वाहिनी प्रकल्प गती देण्यास आदेश। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून त्याला आणखी गती देण्यासाठी प्रकल्प विकासाच्या अडचणी जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांशी नियमित आढावा घेऊन बैठक घेऊन सोडाव्यात आणि त्याचा अहवाल 15 दिवसांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले आहे। देशातील हरभरा पेरणीचा वेग कमीच। लागवडीची आघाडी गेल्या वर्षीपेक्षा 1% कमी। देशातील रब्बी पेरणी आता अंतिम टप्प्यात आली आहे। आतापर्यंत हरभऱ्यातील पेरणी गेल्या वर्षीपेक्षा 1%नेही आघाडीवर नाही। राज्यात 425 महिला शेतकरी उत्पादक कंपन्या। देशभरात 42,000हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या नोंदणीकृत आहेत। त्यातील 25% कंपन्या बंद आहेत। पुरुषांपेक्षा शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून महिलांची वाटचाल अधिक जोमाने सुरू आहे। नव्या वर्षात गुलाबी थंडीची प्रतीक्षा। राज्याच्या काही भागात पहाटेच्या वेळी असलेल्या धुक्याचे साम्राज्य तसेच अंश हवामानामुळे किमान तापमानात वाढ होत आहे। थंडी गायब झाली आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या। अवकाळी पावसामुळे येवल्यासह जिल्ह्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे। महाराष्ट्रात एआयचा वापर साखर गळीत हंगामासाठी करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना।